मुंबईतील बिहार भवनासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। इथल्या जागेच्या बदल्यात बिहारमध्ये मराठी भवनासाठी जागा घ्या, खासदार संजय राऊतांची सरकारकडे मागणी। पक्ष चिन्हांची सुनावणी प्रलंबित असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या भेटीवर राऊतांचा आक्षेप। आम्हाला न्याय का मिळत नाही हे भेटीतून सिद्ध झालं, राऊतांचा टोला। चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची शक्यता। शिवसेना, युबीटी, वंचित आणि अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक मुंबईत सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता। अकोला मनपा सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांची 50-50ची भूमिका। सूत्रांची माहिती, अकोल्यातील सत्तेचं गणित बदलण्याची शक्यता। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतताच राजकीय घडामोडींना वेग। महापालिकांमधील सत्ता वाटपाबाबत आज किंवा उद्या बैठक होणार। मुंबईसह ठाणे केडीएमसी बाबत निर्णयाची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध, झेडपीचे 5, पंचायत समितीचे 6 उमेदवार बिनविरोध। पालिका महापालिकेनंतर झेडपीतही बिनविरोधचा सिलसिला कायम। जळगावात शिवसेनेचा शरद पवारांना धक्का। शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण। मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश। आदिवासी बांधव शेतकऱ्यांचं लाल वादळ। थोड्याच वेळात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेतून तोडगा न निघाल्यास मुंबईकडे करणार कूच। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू आक्रमक। 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या, अन्यथा राज्यात एकही रेल्वे फिरू देणार नाही, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। संभाजीनगर जिल्ह्यात 6 अर्भकांच्या जन्मामागे एकाचा गर्भपात। 1000 मुलांमागे 931 मुलींचं प्रमाण। एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यानची आकडेवारी समोर। लाडक्या बहिणींच्या संख्येला लवकरच कात्री लागण्याची शक्यता। प्राप्तिकर विभागाचा बहुप्रतीक्षित अहवाल राज्य सरकारला सादर। अहवालाच्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाण्याची शक्यता। आणि नालासोपाऱ्यात जन्मदात्या आईकडून 15 वर्षीय मुलीची हत्या। लहान भावंडांना मारत असल्याच्या रागातून डोक्यात खलबत्ता घालून संपवलं। आरोपी आईला तुळींज पोलिसांकडनं बेड्या।